विश्रांतीनंतर रुपेरी पडद्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। हिंदीमधल्या रियालिटी शो प्रमाणेच मराठीमध्ये सुद्धा अनेक रियालिटी शो झाले। बोले तो मालामाल हा शो घेऊन रसिकांच्या भेटीला आलेली आहे केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती शिंदे। चला तर जाणून घेऊया स्मृतीकडूनच या शो विषयी। नवीन नवीन विषय घेऊन जसे मराठी चित्रपट येत आहेत, जसे मराठी नाटकं येत आहेत, तसंच छोट्या पडद्यावर सुद्धा नवीन नवीन प्रयोग होताना आपल्याला दिसत आहेत। रियालिटी शोजमध्ये सुद्धा मराठी चॅनल्स आता मागे राहिलेले नाहीयेत। अनेक नवीन नवीन प्रयोग मराठी चॅनल्सवरती देखील होताना दिसत आहेत। त्यातलाच एक शो घेऊन आपल्यासाठी आलेले आहेत केंद्रीय ऊर्जा मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे। त्यांच्याशी मी खास बातचीत करणार आहे त्यांच्या या नव्या शोवरती। एक नवा प्रयोग घेऊन तुम्ही सगळ्यांच्या भेटीला आलेले आहात। रियालिटी शो आहे, या शोची कॉन्सेप्ट आणि या शोवरती काम करावं असं का वाटलं, तुमचं काय मत? मला नेहमीच मराठी वाहिनीवरती काहीतरी वेगळं करायचं होतं। आपण जे रियालिटी शोज बघतो ते बहुतेक करून स्टुडिओजमध्ये असतात। आउटडोअर्स करण्याची संधी खूप कमी मिळते आणि हा जो शो आहे पर्टिक्युलरली ह्याच्यातून मला एक सामाजिक बांधिलकीचं समाधान मिळते, कारण हे एक सेलिब्रिटी आणि सामान्य माणूस ह्याच्यात नातं आणि सेलिब्रिटी हा काहीतरी वेगळं म्हणजे आपला नॉट जस्ट एंटरटेनिंग द पीपल पण आपल्या पॉप्युलॅरिटीचा फायदा घेऊन त्या कॉमन मॅनसाठी काहीतरी पैसे कमवून द्यायचं काम करतो। त्याच्यामुळे मला हा कॉन्सेप्ट अतिशय आवडला आणि आम्ही काहीतरी वेगळं करायचं ठरवलं। पण तुमची बॅकग्राऊंड ही जी आहे ती पूर्ण पॉलिटिशियन्स बॅकग्राऊंड आहे, म्हणजे वडिलांपासून अगदी तुमच्या बहिणीपर्यंत सगळेच जण पॉलिटिक्समध्ये आहेत आणि तुम्ही आता एका वेगळ्या फील्डमध्ये उतरलेले आहात। त्याचा स्पार्क कुठे होता, म्हणजे या फील्डमध्ये उतरावं किंवा असं काहीतरी आपण करावं असं कधी वाटलं? असं काहीतरी करावं म्हणजे मला नेहमीच काहीतरी, कारण आपण पिक्चर्स टीव्ही हे नेहमीच बघत असतो आणि मला असं वाटतं की हे मीडियम एवढं मोठं आहे दॅट द रीच टू पीपल इज मच बिगर। त्याच्यामुळे ह्या माध्यमातून काहीतरी वेगळं करावं, लोकांसाठी आपण काहीतरी वेगळं करावं असं मला नेहमीच वाटत होतं, म्हणून मी हा मीडियम चूज केला। ज्या वेळेला ही कॉन्सेप्ट घेऊन तुम्ही सेलिब्रिटीजकडे जात आहात, कारण जे आता मिलिंद गुणाजी असेल म्हणा किंवा शिल्पा शिरोडकर असेल, हे सगळेजण मोठी लोक आहेत, सेलिब्रिटीज म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे। ही कॉन्सेप्ट घेऊन जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे जात आहात त्यांच्याकडून येणारा रिस्पॉन्स कसा आहे? ऍक्च्युली ह्या विषयावर किंवा हा कॉन्सेप्ट घेऊन आम्ही जेव्हा जातो कुणाकडे, कुठल्याही सेलिब्रिटीकडे, जितका मोठा सेलिब्रिटी तितका चांगला रिस्पॉन्स, कारण ऍक्च्युली पडद्यावरती काम त्यांनी नेहमीच केलेलं असतं किंवा पिक्चरमध्ये कुठेही, म्हणजे ऍज अ सेलिब्रिटी हे कॉमन मॅनचं काम जाऊन करणं हा एक विषय वेगळा आहे। त्यांच्यासाठी त्यांना परफॉर्मन्स म्हणजे नाही पण काहीतरी स्वतः जाऊन त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून काहीतरी करावं आणि करायला मिळतंय, ह्याच्यात खूप त्यांच्यात उत्सुकता असते आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो। नवीन आणखीन याच्यामध्ये वेगळेपण आणण्याचा कसा दृष्टीने प्रयत्न करताय, कारण हा लोकांशी अटॅच होणारा अशा पद्धतीचा शो आहे, तुम्ही लोकांसाठी काहीतरी करता आहात, त्याच्यामुळे तिथून सुद्धा रिस्पॉन्स येणं फार महत्वाचं असतं। लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? ऍक्च्युली आम्ही आता ह्याच्यात वेगळा फॉर्मॅट वगैरे काही बदलणार नाहीये, कारण ऑलरेडी हा लोकांपर्यंत जसा जसा पोचतोय तसं तसं त्यांच्या मनाला अजून टच होतं, म्हणजे काही वेगळं करायला लागत नाही। इट इज सो क्लोज टू द पीपल्स हार्ट की लोक बघतायत आणि जसं इट्स वर्ड ऑफ माउथ, जसं जसं लोकांना कळतंय की हा शो वेगळा आहे आणि आपण बघायला पाहिजे, हा आपल्यासारखाच एका माणसाचा आहे, लोक बघतायत आणि होपफुली त्याची अजून पॉप्युलॅरिटी वाढेल। याच्यासाठी वेगळं काही करावं लागलं का? कारण रियालिटी शोज म्हटल्यानंतर थोडंसं लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे विषय आहेत, म्हणजे खूप रियालिटी शोज आता फ्लोअरवरती आहेत, त्यांच्या कॉम्पिटिशनला जर आपल्याला राहायचं असेल तर काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न असायला हवा। या शोसाठी म्हणून वेगळं काही करावं लागतंय का? ऍक्च्युली मी हा शो कॉम्पिटिशन म्हणून अजिबात करत नाहीये। इट्स अ गुड कॉज, इट्स अ गुड सोशल कॉज आणि इट्स व्हेरी क्लोज टू माय हार्ट। दिस होल टॉपिक इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट। वेगळं काही करायला लागलेलं नाहीये, कारण लोकांचाही प्रतिसाद तेवढा आहे। ऑफकोर्स जे आम्ही प्रोफेशन्स हुडकले आहेत त्या लोकांना आम्ही नीट समजावून देणं की तुम्ही टीव्हीवरती याल, तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ, तुमच्या काय डिफिकल्टीज आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ, एवढं सांगितलं लोक तयार होत आहेत, म्हणजे फारशा काही डिफिकल्टीज आलेल्या नाहीयेत मला आता। लोकांना एक वेगळं काहीतरी देण्याचा स्मृती शिंदेचा हा प्रयत्न आहे आणि निश्चितपणानं हा प्रयत्न आपल्या सगळ्यांना आवडेल याची खात्री वाटते। काय मंडळी, मालामाल होणार ना? आता आपण पाहूयात एक सत्य घटनेवर आधारित असा चित्रपट ज्ञानेश्वरी एक्सप्रेस।
श्रेया सेन नावाची मुलगी ज्ञानेश्वरी एक्सप्रेस मधून प्रवास करत होती. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये श्रेयानं आपला हात गमावला. मात्र यानं आपली जिद्द न हारता जिद्दीनं तिनं आपलं ध्येय पूर्ण केलं. तिच्या जिद्दीची कथा सांगणारा हाच तो ज्ञानेश्वरी एक्सप्रेस. हे बघाई याच्या फालतू प्रश्नांची मला उत्तरं द्यायची नाहीत एवढंच. हे बघ, हे चिटिंग आहे. हा प्रश्न फालतू नाहीये, उत्तर अगदी सोपं आहे. हो का? हो, मग तूच सांग ना. किती टन सिमेंट लागलं होतं? सध्या मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट येत आहेत. याच यादीत आता ज्ञानेश्वरी एक्सप्रेसचं नाव ऍड झालंय. अनिल पल्याणे निर्मित आणि प्रकाश पांचाळ दिग्दर्शित ज्ञानेश्वरी एक्सप्रेस हा सत्य घटनेवर आधारलेला मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गेले काही दिवस मी यावर विचार करते आणि तुम्ही काय काय प्रश्न विचाराल यावर सुद्धा. आपल्या आई वडिलांसह राहणारी प्रीती केळकर आर्किटेक्टच्या शेवटच्या वर्षाला शिकत असते. चंदेरी दुनियाचा चकचकाट लाभलेली पैसे. एक दिवस ज्ञानेश्वरी एक्सप्रेसने प्रवास करताना ट्रेनवर झालेल्या नक्षलवाद्यांच्या बॉम्बस्फोटात प्रीती आपला उजवा हात गमावते. खरंच काही वाटून घेणार नाही. मात्र वाट्याला आलेल्या अपंगत्वामुळे खचून न जाता प्रीती जिद्दीने आयुष्याला सुरुवात करते. आर्किटेक्चरची परीक्षा देऊन फर्स्ट क्लास मिळवते, अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अंकिता भिंगारडे आहे, तर शरद पोंक्षे, आनंद अभ्यंकर, डॉक्टर गिरीशोक, अश्विनी एकबोटे यांनीही महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात साकारली आहे. असल्या घाणेरड्या हॉटेलमध्ये जेवायला जायचंय? दुसरं बघा ना काहीतरी. फेमस हॉटेल आहे, हॉटेल लांजा. असं हॉटेल हुडकून पण सापडणार ना. तुझ्याशी बोलत नाहीये मी चोमड्या. तुम्हाला कोण सांगतंय? ताईंना सांगितलं. ताई फेमस हॉटेल आहे एकदम. तुम्ही चला, तुम्हाला एकदम स्पेशल सर्व्हिस आमच्यातर्फे. स्पेशल सर्व्हिस. सत्य घटनेवर आधारलेल्या ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या माध्यमातून समाजाला आणि आजच्या युवा पिढीला संदेश देण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केलाय. अपंगत्वावर मात करून जिद्दीने ध्येय गाठता येतं, हेच या चित्रपटात दर्शवण्यात आलंय. किरण जाधवसह भारती गायकवाड, समय मुंबई. वेगाला तू हे सारं केलंस, अशक्य ते शक्य केलंस. त्या सुसाट वेगाला फक्त एकच नाव आहे, ज्ञानेश्वरी एक्सप्रेस. चला मंडळी, रुपेरी पडद्यामध्ये आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा आपली भेट शनिवारी संध्याकाळी 6:30 वाजता. नमस्कार, सहारापणा.